नवरा पण लय दारू पिते. रोज दारू पिऊन आम्हाला रोज भांडण येते सर घरात. वाईट वाटत असेल. वाईटच वाटतं की रोज आम्हाला जेवण सुद्धा करायला टाइम. आमच्या सासूनाचे पण भांडणं दारूमुळेच आहेत. लेकाची बाजू त्यांनी घेते ती, मला पण वाईट म्हणते ती, सून चांगली नाही म्हणते. गाव हे 100% दारूबंदी मुक्त झालं पाहिजे हा अजेंडा आम्ही घेऊन उतरलोय आणि या सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला सपोर्ट करावा. 18 तारखेला उत्पादन शुल्क मिनिस्टर शंभूराज देसाई या ठिकाणी येणार आहेत. त्यांना सुद्धा आम्ही महिलांना बरोबर घेऊन निवेदन देणार आहे. जर त्याच्या अगोदर नाही त्यांनी दखल घेतली तर इथला अधिकारी असतील, आमचे बीट हवालदार असतील, त्यांना सस्पेंड केल्याशिवाय आम्ही राहणार आहे. आणि सरकोली गाव हे पैलवानांचं गाव, अधिकाऱ्यांचं गाव, ह्या गावाला परत एकदा जुनं दिवस आणून दारूबंदी मुक्त गाव करूया. सरकुलीची दारू बंद, सरकुलीची दारू बंद. आज सरकुली गावातील सर्व महिला असतील, इथले नागरिक असतील, यांनी आज उत्पादन शुल्क अधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे. खरं तर हे सरकुली गावची संख्या जवळ 9 ते 10 हजार लोकसंख्या, गाव मोठं आहे. आज त्या ठिकाणी गेले अनेक वर्ष झालं जवळजवळ दारूचे दुकानं मोठ्या प्रमाणात, क्लब मोठ्या प्रमाणात चालतोय, मटका तिथं मोठ्या प्रमाणात चालतोय. वारंवार आम्ही निवेदन देऊन सुद्धा कुठलीही कारवाई होत नाही. म्हणून आज आमच्या सरकुली गावच्या सगळ्या माता भगिनी आहेत, सगळे आमचे सर्व सहकारी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. आम्ही त्यांना 3 ते 4 दिवसाची मुदत दिली आहे. जर 3-4 दिवसामध्ये आमच्या गावचे जे ऐवज धंदे आहेत, मग दारू असेल, मटका असेल किंवा क्लब असेल, जर नाही बंद झाला तर आम्ही स्वतः या ठिकाणी कार्यालयाला येऊन कुलूप लावल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी असं त्या पद्धतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे. महिलांना बाहेर पडावं लागतं, एवढं मस्तवाल झालीत का विधुनंदीवाले? कुणाचा राजकीय काय बरं हस्त आहे? ह्या व्यवसायाला राजकीय हस्त आहे. तिथले काय गावचे पुढारी सुद्धा त्याला पाठिंबा देत आहेत. खरं तर ह्या दारूमुळं, मटक्यामुळं अनेकांनी जमिनी विकलेल्या आहेत. दारूमुळं 15-15, 20-20, 25-25 पोरं, अनेक शेतकऱ्याची पोरं, तिथले कुटुंबातले पोरं त्या ठिकाणी आत्महत्या केल्यात. काय दारूमुळं किडन्या खराब झाल्या, काय लिव्हर खराब होऊन त्या ठिकाणी मयत झालेले आहेत. आता आणि किती दिवस ही वाट बघणार आहेत? अजून जवळ 100 ते 150 तरुण पोरं त्या व्यसनाच्या आरी गेलेले आहेत. त्यांची कधी काय मयत होईल सांगता येत नाही, अशी स्टेपला आहेत. म्हणून या ठिकाणी आम्ही सगळं या ठिकाणी जनजागृती केली. दत्ताभाऊ असतील, सुनेकाका असतील, सगळे आमचे प्रवीण बाबा, रामभाऊ दिघे, सगळे म्हणजे आमचे संवाददाता, सगळेच सर्व ग्रामस्थ, सर्व समविचारी आघाडीचे सर्व नेतेगण, पदाधिकारी सगळ्यांनी या ठिकाणी 2-3 दिवस जनजागृती केली. आज या ठिकाणी सगळ्या महिलांना सुद्धा त्या ठिकाणी आम्ही उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आणि आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी महिला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं आम्ही समविचारीच्या आघाडीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. आणि आम्ही त्यांना सांगितलंय, आपण जर या उत्पादन शुल्क अधिकारी असतील, आपल्या पंढरी विभागाचे DYSP, IPS अधिकारी डबळे साहेब, त्यांना सुद्धा आम्ही भेटलेलो आहे, त्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे. 18 तारखेला उत्पादन शुल्क मिनिस्टर शंभूराज देसाई या ठिकाणी येणार आहेत. त्यांना सुद्धा आम्ही महिलांना बरोबर घेऊन निवेदन देणार आहे. जर त्याच्या अगोदर नाही त्यांनी दखल घेतली तर इथला अधिकारी असतील, आमचे बीट हवालदार असतील, त्यांना सस्पेंड केल्याशिवाय आम्ही राहणार आहे. अशा ठिकाणी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. मावशी नाव काय? पूजा समाधान एकमल्ली. काय झालं? पोरग दारू पिते? 9वीत मुलगा आहे. ते दारू रोज प्यायला लागलाय. त्याला तिकडे नेते ती, नदीकडे वाळू काढा म्हणते ती, गाडी धर नुसतं उभा राहा म्हणते ती, दारू देते ती. नवरा पण लय दारू पिते. रोज दारू पिऊन आम्हाला रोज भांडण येते सर घरात. वाईट वाटत असेल. वाईटच वाटतं की रोज आम्हाला जेवण सुद्धा करायला टाइम. काय कशी अवस्था झाली? दारूमुळे. आमच्या सासूनाचे पण भांडणं दारूमुळेच आहेत. लेकाची बाजू त्यांनी घेते ती, मला पण वाईट म्हणते ती, सून चांगली नाही म्हणते. आमचा परपंच पूर्ण उद्ध्वस्त झालेला. सरकोली गावात दारूबंदीसाठी एवढा महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि ह्या आमच्या डोक्यात बाकीच्या विकासाचं मुद्दे होतं, परंतु महिलांनी आम्हाला त्यांच्या घरी बोलावून दारूच्या ह्या समस्या आम्हाला बोलवून घरी सांगितल्या आणि एवढ्या प्रचंड समस्या ऐकल्यानंतर आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्याचा विचार केला आणि आपल्याला पहिल्यांदा आपल्या DYSP साहेबाला आणि उत्पादन शुल्क अधिकारी यांना भेटून आपण महिलांचं निवेदन देऊया असं आमचं ठरलं आणि समविचारी आघाडीच्या माध्यमातून आम्ही ही बैठक लावली. या बैठकीतून आम्ही महिलांचे प्रश्न जाणून घेतले
आणि आज इथं दगडे साहेब असतील किंवा राज्य उत्पादन शुल्कचे सर्व अधिकारी असतील यांना भेटून आम्ही हे निवेदन दिलं. आम्हाला ह्या कामासाठी या तालुक्याचे आमदार समाधानदादा अवताडे असतील, प्रशांत मालक परिचारक असतील, मोहोळचे आमदार राजाभाऊ खरे असतील, या सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि गाव हे 100% दारूबंदी मुक्त झालं पाहिजे हा अजेंडा आम्ही घेऊन उतरलोय. आणि या सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला सपोर्ट करावा आणि सरकोली गाव हे पैलवानांचं गाव, अधिकाऱ्यांचं गाव, ह्या गावाला परत एकदा जुनं दिवस आणून दारूबंदी मुक्त गाव करूया एवढा आम्ही या ठिकाणी जाहीर प्रशासनाला आवाहन करतो. माननीय मुख्यमंत्री असतील, उत्पादन शुल्क मंत्री असतील, यांनाही आम्ही या सरकोली गावाच्या वतीनं आवाहन करतो की या आव्हानाला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि आमच्या गावची सरकोली गावची 100% दारूबंदी व्हावी एवढीच विनंती करतो.